ज्यावेळेस प्रतिस्पर्धी पहिल्यांदा ज्यावेळेस चित पाडलं आणि त्या खांद्यावर माझं डोकं होतं त्यावेळेस मला माझे वडील आठवते. अरे वा. की खरं त्यांनी एवढं केलं, पलूसला घेऊन गेले. म्हणजे ते एका सेकंदातला काही भागातलं तेवढ्यात मला ते सगळं आठवलं पिक्चर. आणि तिथनं उठलो मग मी. तेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं नेमकं. वडिलांचा चेहरा पुढे त्यावेळी दिसला. उठून उभा राहिलो तर पुढे माझे गुरु ज्यांनी जे मार्गदर्शन करायला माझ्या मॅटच्याकडे उभा होते, राम सारंग सर. वा. खरं गणपतराव आंदळकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि राम सारंग सरांनी आमच्यावर कष्ट करून घाम गाळला. घडवलं तुम्हाला. घाम गाळला त्यांनी स्वतः त्या वयामध्ये. म्हणजे त्यावेळेस आता आमच्या वेळेस त्यांचं 50-55 वय होतं. बरोबर. पण ते आमच्या बरोबर डाव करायचे. म्हणजे आमचा जेवढा घाम जातो तेवढा त्यांचा अर्धा घाम जात होता. बरोबर. उठून उभा राहिलो आणि पुढे ते दिसले. वा. तिथं गेलो मी डायरेक्ट. पहिल्यांदा म्हणजे एवढी गर्दी व्हिडिओ आहेत बघा आता. पहिल्यांदा त्यांना खांद्या उचलून घेतलं आणि पूर्ण मैदानचा फेरफटका मारला मी. छान. मग ते खरं त्यावेळेस म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट की तिथनं झाल्यानंतर त्यांना ठेवल्यानंतर पुढे तो पण वडील आले. वा. म्हणजे मी जे विचार करावा त्या गोष्टी समोर माझ्या दिसल्या. वडिलांचा विचार केला. पर सारंग सर मला तिथं बाहेर हेच करायला म्हणजे कुस्ती कशी करायची हे सांगायसाठीच बाहेर बसलेले होते मला. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी मला. आणि आंदळकर पहिल्यांदा स्टेजवर होते. वा. त्यामुळे वडिलांना भेटलो. ब्रह्मा विष्णू महेश. आणि पळत पळत गेलो स्टेजवर आंदळकर पहिल्यांदा. वा. तिथं झाल्यावर मग काय त्यांनी मला मिठी मारूनच त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही.